हे लेमन आहे, काढायचंय तुला? काढू नको बाई, पिकले ना, नको, ते पिकले दादी ना. मारेल. No, हा. no. सोनाली, सगळे येता जाताना हसतात ग. सांगतात तू बघा युट्यूबर ज्यांचं बालपण कोकणात होतं आणि त्यांनी जंगल भ्रमंती किंवा जंगल भटकंती केली त्यांनाच फक्त या फळाबद्दल माहिती आहे. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांसमोर स्वागत करतो. मंडळी, शिमगोत्सव पार पडलाय आमच्या गावाचं तरी. आणि कसं आहे, आता शिमग्यानंतर कामं काय सुरू होतात गावाकडे, तर शेतीची कामं सुरू होतात. तर आमच्या इथे आहे ना, आता आमची सगळीच पातेरी गोळा करणं, कवल गोळा करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना आता सुरू होतील शेतीतल्या. पण त्या अगोदर आज आईने मला टास्क दिला की बाबा जमीन खोदायची आपल्याला शेतामध्ये. कशासाठी? तर भाजी लागवडीसाठी. आता बघा, इराण वगैरे असं युद्ध वगैरे काय आपल्याला कानावरती बातम्या पडतात. जर सगळंच काही बंद पडलं तर, म्हणजे ट्रान्सपोर्ट वगैरे काही बंद पडली तर मग भाज्या बिच्या कुठून, म्हणजे आपण बाजारात जाऊन सहज घेतो. पण खरं तर आई म्हणाली हे सगळ्यामध्ये सगळंच बंद पडलं तर मग नक्कीच असं डोक्याला वाटलं की नाही बाबा, आपण शेतामध्ये काही ना काहीतरी केलं पाहिजे. जे आपणाला खायला लागतात गोष्टी, भाजी वगैरे, त्या गोष्टी तरी उगवल्या पाहिजेत किंवा त्या पेरल्या पाहिजेत. एवढं मात्र खरं, कारण सध्याच्या दिवसांमध्ये अजून भाजावळीला तसा वेळ आहे. सो 1-2 महिन्यामध्ये ती भाजी जरी खायला मिळाली, म्हणजे आता एप्रिल मे मध्ये तर भाजावळ सुरू होईल, थोडं 15-20 नंतर आमची, म्हणजे जे उशीर आम्ही करतो कारण राब उडून जातो. सो म्हटलं थोडंसं भाजीचं आपण पीक घेऊया. तर आई कुठली भाजी पेरते वगैरे काय ते सगळंच सांगतो. आता तुम्हाला नेतो माझ्या शेतावर. छोटीशी शेतं आहेत माझी, त्या शेतामध्ये नेतो. चला आपण आपल्या शेतावरती आलो आहोत. इकडे बघा, काय घेऊन येऊ? खणती घेऊन येऊ? बरं, चला. विहा कुठे आहे? विहा बघू द्या कुठे आहे. विहा पण शेतावरती आले आज. अरे बाप रे, डॅडीला लेमन दाखव बाई, डॅडीला लेमन दाखव. लेमन आहे तिकडे. अरे वा, लेमन ओळखलं तिने. अजून काय काय आहे? शेतावर उन्हीची मस्ती चाललेली असते. चला, ही बघा बाहेर आले. पेप्सी खायला येते, फक्त पेप्सी का. आज जाऊन बसून का सावलीत, जा जा. याची मस्ती सुरू असते. सोनाली काय करतेस? हा, पावटे उपटते. पावटे बघा, आता तुम्ही पोपटीची वगैरे पोपटी पाटी वगैरे केलीत, पण त्याला ज्या शेंगा लागतात ना पावट्याच्या किंवा वालाच्या, ते हे बघा ही झाड आहेत. आईने 2-3 ठेवले होते, शेंगा हिरव्या होत्या म्हणून. भाजीला हिरव्या शेंगा मस्त वाटतात, है ना. ही पण कसली तरी भाजी आहे. विहा कुठे गेली? विहाची मस्ती सुरू आहे. विहा चल 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 आतमध्ये चल. चला. टिकूल काय? टिकूल लेमन. देखो लेमन. अरे बापरे, हिंदी पण येतं. हा, कुठे आहे लेमन? हा, उचलून घ्यायचं. अरे बापरे, उचलून घेतलं. चल, आता कुठे लेमन दाखव. हे लेमन आहे, काढायचंय तुला? काढू नको बाई, पिकले ना, नको, ते पिकले दादी ना. मारेल. No, हा, no. आई मारेल आपल्याला. हा, पूर्ण नौटंकी आहे. तू दाखवलंस? वरती उचललं तेव्हा नाही नाही, पिकू दे, जरा मोठं होते. नंतर नको नो, लेमन नंतर खायचो. तुला लेमन आवडतं ना? ही मस्तीखोर झाली जाम. चला, हिला आहे ना मी शिमगोत्सवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं नाही, प्रचंड मस्ती करत होती. आणि शिंपण्यामध्ये पण तेवढीच मस्ती करत होती. शिंपण्यामध्ये नेलं ना ॲक्च्युली हिला, कारण बाबांकडे पाठवलेलं. तिकडे देव आलेला आणि पाठवलेलं त्याला एक वेगळं कारण होतं. असो, आई पण नव्हती आली, मीच एकटा शिपणोत्सवाला गेलो होतो. चला, खणते आणू ना. आहे कुठली भाजी पेरायची? ती ह्याची रे, दारची भाजी. दारची. इकडे आपण खोदूया. तर ही दारची भाजी आहे म्हणते. साधी पालेभाजी असते तीच ना. चला, ही बघा हा, मुळ्याची भाजी पण हवी. बापरे, उंच खोदावी लागेल माती. मग नाही, उंच नाही खोदायला लागेल. चालते, ठीक आहे. तुला काय, तू मस्ती एकदम करू नको. इकडे बघ, चल. मी खायत 2 वाली घेऊ. सोनाली बघा कशी वाटते, सोल्जर. चला, शेतावरती हिची मस्ती बघा, फुल धमाल. लावणीमध्ये काय करेल का माहिती नाही. हा, चला आपण खणती घेऊन येऊया पटकन खोदायला. गावाकडची शेतीची कामं सुरू झाली आहेत फायनली. चला, कुदळ आणि खणती घेतलेली आहे.
गावाकडे सध्या हे वातावरण आहे. काही काही ठिकाणी काजू आलेत. आता ह्या काजूच्या बियेवरती पण आले. थोडी उशिरा लागते पण भरपूर काजू लागतात त्याच्यावर. चला रानात कधीतरी फेरफटका मारूया. काय म्हणते? मिरची काढते? येस. काय ते? काय ते पेपर काय म्हणते? काहीतरी म्हणते ती. बियाची मस्ती आहे अशी शेतावरती किंवा बाहेर गेल्यावरती सुरू होते. बेकार मस्ती करते, खतरनाक वाली. त्याच्यामुळे आम्ही कुठे असं बाहेर फिरायला तिला घेऊन जात नाही. आईवन आम्ही गेलोय नाही. सोनाली म्हणते कधीतरी जाऊया उन्हाळ्यात कुठेतरी फिरायला. बघू, ठरवू. चला आता बघा एवढा असा पाट खोदायचा आहे. वाटलं तर दुसरी भाजी आपण आणली तर इथे आपण खोदू. चला सुरुवात करूया. पाया पडून. अरे बापरे, मोठे मोठे ढेप येतात. उंच नको खोदू ना? उंच नको ना? अशी ढेप येतात. मला वाटतं कुदळ्याने खतलं पाहिजे. कंटिन्यू पूर्ण ना ढेप येतात. ही जे ह्याच्यामध्ये आपण मारलं ना की ढेप येतात. कुदळानेच खतलं पाहिजे. कुदळ कुठं आहे? चला कुदळाने खोदूया. माती टणक आहे. ते पण लागत नाहीये. माती एवढी टणक झाली ना उन्हामुळे, जबरदस्त. खंटीनेच काढतो मोठी ढेपा आणि मारतो. चला परत बॅक टू खंटी. माती जाम टणक झाली. चला माती ह्या वर्षीची टणक लागते कोणाच ठाऊक. आई आमची आहे ना असं पूर्ण खुटरू नाही ना, काय आहे काय हो फुटावली. फुटावली. फुटावली घेऊन आमच्या आहे ना सगळी ढिपलं फोडते. सो आमचं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यांचंच आहे. सोनाली, मी आणि आई आणि त्यातल्या त्यात आता विहा पण आहे. चला पटकन एवढा पार्ट खोदून घेऊया. जर ते पॉवर टिलर वगैरे असतं ना 5 मिनिटात झालं असतं सगळं काम. पण आता कसं आहे, अंग मेहनत आहे. त्याच्यामध्ये पण आहे पूर्ण हात वगैरे व्हायब्रेट होतात. पण त्याच्यापेक्षा याच्यामध्ये पण थोडीशी जास्त मेहनत आहे. वेळ जास्त लागतोय, मेहनत पण तेवढीच लागते. असो चला परत खोदायला सुरुवात करूया. घामाच्या धारा लागल्यात, ऊन पण गावाला जास्त आहे. चला मंडळी, एवढासा हा कोपरा आपण खोदून झाला आहे. थोडंसंच बाकी आहे. इकडे बघा सोनालीने पाणी आणलंय. सोनाली सोबत मांजर पण येते आणि बिहा पण परत परत येते. ये 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 ये. विया मला स्कूल मध्ये घेऊन जाते. शाळेमध्ये घेऊन जाते. हा. तर शाळेत जायचंय. होय. मॅवला पण शाळेत नेतेस. हे मॅव पाठी पाठी असतं बिहाच्या. चला चल cat घेऊन. चला पाणी आणलं द्या. सोनाली सगळे येता जाताना हसतात ग. सांगतात तो बघा युट्यूबर. ती बघा गेली. हा जाऊ दे. तो बघा युट्यूबर काय शेतामध्ये काम करतोय. आता मंडळी बघा, आमचं हे शेत आहे ना रस्त्यावर आहे. जाता येताना बरीच मंडळी बघत राहतात. हा आता ऍक्च्युली आम्ही काही चुकीचं काम नाही करतो. आमच्या शेतामध्ये आम्ही जे काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या करत असतो. पण कधी कधी आता शेती करणं कोणाला म्हणतात ना वेगळा, म्हणजे म्हणतात ना एक वेगळंच काहीतरी करतोय असं वाटतं लोकांना. कदाचित आता ते लोकांचे कालबाह्य झाले ना शेती, त्याच्यामुळे लोकांना काहीतरी वेगळं झालं. हा शेती करतो, असं करतो, तसं करतो. पण आपल्याला काय करायचं आहे, हसू दे. काय बोलते ना. हा आता मी दोघा तिघांना नोटीस केलं. अरे बघतात आणि हसतात. पुढे ओळखतात पण बघून पुढे जातात. आता बघा शेती करणं ही चांगली गोष्ट आहे. तर शेतामध्ये राबणं चांगली गोष्ट आहे. पण लोकांना आजकाल त्या गोष्टीची देखील मस्करी उडवत असतील तर नक्कीच काहीतरी म्हणतात ना वेगळ्या जगात वावरत असेल ती. मी बाबा जातीनेच कुळवाडी आहे, म्हणजे काय शेतकरी आहे.
त्याच्यामुळे मला ह्या शेतीमध्ये आणि या मातीमध्ये राहावंच लागणार. किती आम्ही सुधारित झालो, किती मोठ्या मोठ्या ठिकाणी वावरलो, तरी आम्हाला आमचं नातं या मातीशी असणारच, कारण आम्ही या मातीतले शेतकरी आहोत. चला असू दे, लोकांचं काय कामच आहे ते हसणं. कुछ तो लोक काहीतरी मी ऐकलेलं, कुछ तो कहेंगे लोक सबसे बडा है रोग. जाऊ दे, लोकांना जे काय बोलायचं असं बोलू दे, आपण आपलं काम करत राहायचं. चला पाणी पितो जरा मस्तपैकी बांधावर बसून. काय झालं? फ्रॉग आहे? बेडोक. ओके, ह्याची मस्ती सुरू होते. आणि हे बघा, हे मॅव. चला, विहाची आणि मॅवची मस्ती शेतावरती सुरूच असते. चला आता थोड्याच दिवसात आहे ना भाजावळीला आपण सुरुवात करूच. सगळी थोडीशी जमा. हे बघा, हिची मस्ती सुरू झाली परत शेतात येऊन. काल आहे ना ती, हे बघा इकडे ठेवलेले हे वाल पावटे वगैरे आहेत ना, त्याच्यात मस्ती करत होती. कशी करत होती ना तुम्हाला दाखवतो, बघाच तुम्ही तर कालचे व्हिडिओ. चला शेतामध्ये आलोय संध्याकाळी. इकडे बघा, आम्ही जी काही कडधान्याची शेती करतो थोडीफार वर्षभर टिकण्यासाठी, तर हे आहेत कडवे वाल. इकडे तुरी, आणि सोनालीकडे तुरी दांडकते, आणि विहा इकडे मोजते आलेलं पीक किती आहे ते. चला हे बघा, कडवे वाल ॲक्च्युली खायला चांगले असतात नॉर्मल वालापेक्षा. फार पूर्वी लोक याला माती वगैरे लावायचे. आई आमची अजूनही माती लावते आहे ना विहा? विहाला बघू दे, कॅप घातली आहे माझी. चला ठेव इथेच ठेव. हा, बाहेर नको टाकू. भाई एक एक दाना आजीने जमवलाय. कुठे गेला? चल आजी ओरडेल. कमी आहे ना. हां चला मंडळी, खरं तर आपण आलो होतो 4:30 पावणे 5 वाजता. आता वाजलेत बरोबर 6:15. खरं तर एवढासा शेताचा कोपरा बघा, शेत किती मोठं आहे आमचं. एवढासा कोपरा खोदायला ना जवळजवळ 1.5 तास गेला. 1.5 तास नाही, 1 तास तरी गेला. आणि कसं टणक माती होती, दमादमावर खोदायला लागलं. सो एवढा खोदलाय. आता ह्याच्यामध्ये आपण भाजी पेरणार आहोत आहे ना, दारची. सो आजचा दिवस बघा असं काहीसं गावाकडे संध्याकाळी थंड वातावरण होतं आणि सकाळी असतं. पण तुम्ही 3 म्हणजे अक्षरशः 3-3:30 रखरखतं ऊन असतं. म्हणून आम्ही 4:30 वाजता आलो होतो. फायनली खोदून झालं आहे. डिपळं मारून घ्या आता पटापट. चला, मांजर आली इकडे पडत्याच्या पाठी. विहा घरी गेली, कारण आता संध्याकाळची वेळ आहे. विहाला आंघोळी वगैरे घालायची असते. चला आपण थोडं घरी जाऊया. घालतो चल. आता दरवाजात गेल्यावर पंडू येईल. मंडळी आजचा दिवस हा असा होता. काल देखील आपण आलो होतो. तुरीच्या शेंगा वगैरे, पावटे, वाल, जे काही कडधान्य आहेत ना, ते आईने शेती केली होती. थोडी थोडी लागवड करतो आम्ही. काय असं भरपूर आमची अशी जमीन कुठे रानात आहे, कारण रानातली शेती थोडीशी आता कमी झाली आहे, फक्त घराजवळची. आणि आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहोत कोकणातले. सो आमच्यात ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी होतील अशा छोट्या छोट्या जमिनींमध्ये, तो आपण करण्याचा प्रयत्न करतो. काही ना काही दरवेळी भाजी लागवड करतो. भात कापणी झाल्याच्या नंतर पावटे, वाल, जे काय असतात ते, कुळीत वगैरे, चवळी वगैरे अशी लागवड करतो कडधान्याची. आणि ते आता लागवड हार्वेस्टिंगला येते. ते आता फायनली आम्ही काल केलं. आणि आज ही पालेभाजीची थोडी तयारी केली. थोडंसं कसं टेन्शन चालू आहे ना ग्लोबल वॉरचं, त्याच्यामुळे मग म्हटलं की काहीतरी कधी नाही मिळाली तर तयारी करूया. आई म्हणाली हिरवी पालेभाजी आपण पेरूया, म्हणजे लागवड करूया. बघूया आता. हा बघा, हा एक सफेद बोका येऊन थांबतो. डोळ्याला मार लागला वाटतं. माव म्हणे मांजर वाटतं राहिले. ये जोरात धावत आली. माव, अरे वा, स्मेल करतंय. एक मांजर आहे. चला मंडळी, आत्ताच आहे ना घरी आलो आहे. थोडंसं म्हणतात ना शोल्डर्स वगैरे दुखत आहेत. गावाकडच्या गोष्टी ज्या आहेत छोट्या छोट्या, त्याच्यामधला आनंद शोधण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो. आई छोट्या छोट्या गोष्टी करत असते, मग तिला मी थोडंसं मदत करतो. भाजीचा रोपटा करूया म्हणाली. असं न्यूज वगैरे बघत होतो आम्ही. मला युद्धबिद्ध झालं तर सगळं बंद झालं, मग भाजी कुठून आणणार असा तिचा प्रश्न होता. म्हणून म्हटलं चला आज आईला मदत करूया. फायनल उद्या ते अजून गोवरी वगैरे आणून ते सगळं जाळायचं आहे आणि ती भाजी वगैरे पेरायची आहे. ते सगळं तुम्हाला पुढे दाखवतो. काल आहे ना मंडळी, मी रानात भटकंतीला गेलो होतो.
तिथे ना रानातलं एक फळ मिळालं, ते तुम्हाला दाखवतो. खरं तर दुर्मिळ फळ झालं आहे. तुमच्याकडे याला काय म्हणतात आवर्जून कमेंट करून सांगाच. तुम्हाला दाखवतो ते फळ कोणतं आहे. नमस्कार मंडळी. कोकणातल्या रानातल्या भटकंतीमध्ये होतो. असं मस्तपैकी गर्द झाडीचं जंगल आहे आणि मला बघा इकडे काय मिळालं आहे. ही फळं कोणी कोणी खाल्ली आहेत त्यांना फार कमी लोकांना माहिती आहेत. ही फळं ज्यांचं बालपण कोकणात होतं आणि त्यांनी जंगल भ्रमंती किंवा जंगल भटकंती केली आहे त्यांनाच फक्त या फळाबद्दल माहिती आहे. फार दुर्मिळ झालेत असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. याला तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करा. पण आमच्या इकडे याला आटकं म्हणतात. हे आटकाचं फळ आहे आणि खायला थोडंसं आंबट आणि आंबट गोड असतं. थोडंसं आंबट पण नाही म्हणणार, थोडंसं तुरट वगैरे असतं. त्याच्या बिया पण थोडा पेरूच्या बियासारख्या असतात. चांगलं पिकलेलं आटकू खाल्लं असं म्हणतात तर ते गोड लागतं आणि थोडंसं कच्चं असतं तर ते हे. तर आता ही फांदी आहे, मी वरती असं हाताला खेचायला गेलो आणि हातात आली. सो ही कोकणातली आटकांची फळं आहेत. खरं तर याच्यामध्ये खूप रिच मिनरल्स असतात आणि कार्बोहायड्रेट्स असावेत. आता याच्यावरती रिसर्च होणं खूप गरजेचं आहे. मे बी हे औषधी गुणधर्माचंच आहे. कोकणातले 90% फळझाडं, फुलझाडं, पालेभाज्या, रानभाज्या ज्या काही म्हणतो आपण, त्या 90% ज्या ज्या काही निसर्गात उपलब्ध आहेत त्या औषधी गुणधर्माच्या आहेत. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही कोकणात असं फिरत असाल आणि तुम्हाला हे झाड दिसलं, आटकं खायला विसरू नका. चला, आटकाचं नवं झालं या व्हिडिओच्या माध्यमातून. चल तर मंडळी, हे होतं आटकाचं फळ. काल मी रानात गेलो होतो सहजच आणि तिथे पाहायला मिळालं. सो मी काढली आणि बरीच सगळी खाल्ली आणि घरी देखील घेऊन आलो. सो दात थोडे शिवालतात म्हणतात असं, पण भारी टेस्ट वगैरे भारी असतात आणि मस्त लागतात. तुमचं देखील आठवणी अशा असतील कोकणातल्या कुठल्या कुठल्या अशा फळं शोधायला जाण्याचा किंवा असं कुठे भटकंती करायला जायचं, आवर्जून कमेंट करून सांगा. आणि शेतीतला देखील काय अनुभव आहे ते कमेंट करून सांगा. तर चला मंडळी, तुर्तास व्हिडिओ आपण हा इथेच थांबवतोय. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. शेतीचे व्हिडिओ आता थोडेसे येतील. भाजाळ वगैरे सुरू आहे. थोडे कुठेतरी आंबे काढायला जाऊ, कुठे रानात मजा करायला जाऊ. सध्या कसं आहे, गरम भरपूर होतं आहे दुपारचं, त्याच्यामुळे कुठल्या तरी झाडाच्या सावलीत बसावं, हवेच्या झोक्याखाली बसावं असं वाटतं सगळ्यांनाच. सो तसंच काही आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि कोकणातलं सर्वसाधारण जीवनमान आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. चला मंडळी, तुर्तास हा व्हिडिओ तरी आपण इथेच थांबवतो. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. छोटासा व्हिडिओ होता. आय होप तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमधून कोकणातल्या जनमानसांच्या जीवनमानातला आनंद मिळाला असेल. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. येऊ कोकण आपलंच असा.